छत्रपती शिवरायांच्या या 352व्या राज्याभिषेक दिनी मी या कार्यक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। मी सर्व मान्यवर मंडळींना विनंती करते की त्यांनी मंचावर आपले स्थान ग्रहण करावे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर वैशाली गुर्दे मॅडम यांनी मंचावर आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। बाबा अमरावती विद्यापीठ डॉक्टर अविनाश असनारे सर, प्रमुख अतिथी माननीय अजय देशमुख साहेब, इंजिनियर डॉक्टर शशिकांत रोडे सर, आजचे व्याख्याते डॉक्टर दिलीप चौधरी सर आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांनी मंचावर आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। याचबरोबर आपले स्थान ग्रहण करावे। शिवगर्जनेकरिता मी प्राध्यापक आदित्य पुंडे सरांना आमंत्रित करते। सर थोड़ा सर रेडी। आस्ते कदम महाराज गणपति गजपति गजेश्वपति सुवर्ण रत्न श्रीपति अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र प्रारंगत राजनीति धुरंधर प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। गीत व महाराष्ट्र गीताकरता उभं राहण्याची विनंती करते। नित्यं च विद्याजीवनम्
सर थोडं आजच्या कार्यक्रमाचे अतिथी कार्यकारी अभियंता इंजिनियर सर पुढे बघा. सर पुढे बघा. प्रमुख अतिथी कर्मचारी संघटने पुढे बघा. एक मिनिट. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर श्रीकांत. तुमच्या सर्वप्रथम अभिवादन. आज शिवाजी महाराजांनी 352व्या वर्षापूर्वी राज्याभिषेक सोहळा हा संपन्न झाला होता आणि त्या निमित्ताने एक दिशा मिळावी याकरिता दरवर्षी आपण राज्याभिषेक सोहळा याच्यासाठी आयोजित करतो की या राज्याभिषेक सोहळ्यामधून समाजाला आपल्या सर्व नागरिकांना कुठेतरी दिशा मिळावी हा त्याच्या मागचा खरा उद्देश आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय गुर्दे मॅडम, आमचे कुलसचिव साहेब अजय देशमुख साहेब, रोडे साहेब आणि कडू साहेब, माझ्यासमोर आजच्या या शिवव्याख्याते म्हणून ज्यांचं आपण व्याख्यान ठेवलेलं आहे असे डॉक्टर दिलीप चौधरी साहेब, माझ्यासमोर बसलेले आदरणीय वाडेगावकर सर, आपले DSD बोरकर सर, आपले PRO चिमोटे मॅडम, इकडे राऊत साहेब बसलेले आहे, आदरणीय खाडे साहेब आहेत, आदरणीय चौधरी साहेब आहेत, गुडदे साहेब आहेत आणि सर्व शिवप्रेमी या प्रसंगी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं या प्रसंगी मी स्वागत करतो. आणि निश्चितच आज खऱ्या अर्थानं 6 जून आमच्या दोन्हीही म्हणजे जवळपास 325 विद्यार्थ्यांच्या आज परीक्षा आहे. सकाळी 9 ते 12 आणि 2 ते 5. त्याच्यामुळं सर असं होऊ शकते की गर्दी नाही, पण हे सगळे गर्दी लोक इथे बसलेले आहेत. त्याच्यामुळं हा संदेश बाहेर जाणारच आहे. आणि खऱ्या अर्थानं राज्याभिषेक सोहळा असो किंवा शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव असो किंवा अन्य अशा काही आम्ही ज्या काही पुण्यतिथी किंवा या सगळ्या गोष्टी आम्ही साजऱ्या करत असतो, त्याचा उद्देश हा आहे की खऱ्या अर्थानं विचारधारा आणि व्यवस्थापन शिवाजी महाराजांचं हे समाजापर्यंत पोचावं. त्यासाठी काय केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही आणि आमचे कुलसचिव साहेब आहेत, आमचे कुलगुरू साहेब आहेत, आमचे प्रकुलगुरू साहेब आहेत, या सगळ्यांनी मिळून असं एक डिसिजन घेतलं की आपण ढोल ताशा मिरवणूक काढतो, पोरं थकून जातात आणि नंतर व्याख्यान होतं, त्याच्यात काही त्याचं मन लागत नाही. आणि मग हे मन न लागल्यामुळं जे सांगायचं राहते, ज्याच्यामुळं समाजामध्ये विचारधारा ही शिवाजी महाराजांची पोहोचायला पाहिजे ती पोहोचत नाही. आणि या सगळ्यांना फाटा देऊन आपण एक चांगलं व्याख्यान आयोजित करूया आणि या व्याख्यानाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे विचार हे समाजापर्यंत पोहोचूया, हा त्याच्या मागचा खरा आमचा उद्देश आहे. नाहीतर आम्हाला सगळ्याच गोष्टीची परवानगी आहे, रॅली काढायची परवानगी सरांनी दिली होती, ढोल ताशाची परवानगी दिली होती आणि या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी काही नवीन नव्हत्या. सरांनी सगळी परवानगी दिल्यावरही आम्ही एक विचार मांडला की ज्या विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा आणि व्यवस्थापन अशा प्रकारचा अभ्यासक्रम शिकवला जातो, त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण जर अशा प्रकारचं ढोल ताशा आणि या सगळ्या गोष्टी जर केल्या तर याच्यामध्ये खूप सकाळी कुठे दोन याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला सांगायला पाहिजे होत्या, ज्या गोष्टी विचारधाराच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायच्या होत्या, त्याला फाटा देईल. आपण पाहता की मिरवणुकीमध्ये ढोल ताशामध्ये DJ मध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर ट्रॅक्टर समोर सुपारी फुटली गाणं वाचवलं जातात आणि मुलं बिनधास्तपणे ते त्याच्यावर नाचतात. ही संस्कृती बदलवण्याचं खरं जर काम सुरू करायचं असेल तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि विचारधारा या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ते कुठेतरी बदललं पाहिजे. आणि हा जो संदेश आहे समाजापर्यंत गेला पाहिजे की खऱ्या अर्थानं विचार आम्ही शिवाजी महाराजांचे घ्यायला पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मी 1-2 मिनिटाचा आपल्याला व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्याच्यातूनही आम्ही थोडीशी प्रेरणा घेऊन या गोष्टी केल्या आहे. नंतर 1-2 मिनिटात मी बोलेलं आहे, माझं प्रस्तावित थांबेल. अंकुश.
अहो हे घ्या, पेढे घ्या. काय हो, नवीन गाडी घेतली का? नाही हो, आज 65 वर्ष पूर्ण झाली ना. आजोबांचा वाढदिवस? नाही हो, आपल्या महाराष्ट्राला 65 वर्ष पूर्ण झाली. काय बोलताय? चला डीजे वगैरे लावून राडा करून टाकू. मी एक काम का नाही करत, डीजेच्या तर भिंती इथंच का नाही आणून ठेवत? कारण का वर्षातल्या 365 दिवसांपैकी 208 दिवस आपण काही ना काही कारण काढून डीजे लावतच असतो ना. हो ना, आपल्या बाप्पाला डीजे नको का? जयंती, पुण्यतिथी, आपल्या भाऊंचा बर्थडे, सगळ्यांना सेलिब्रेशन लागतं भाई आपल्याला. सेलिब्रेशन 100% करायला पाहिजे, पण गणपतीत अथर्व शीर्ष म्हणूयात, रामनवमीला रामरक्षा म्हणूयात, शिवजयंतीला गड किल्ले साफ करूयात. प्रत्येक सणाचं सेलिब्रेशन हे डीजेच्या भिंती लावूनच का करायला पाहिजे? आलं का आता आम्हाला शिकवायला? अहो आम्ही जरा कुठेतरी एन्जॉय करायचं म्हटलं की येतात लगेच शिकवायला आम्हाला शानपणा. अरे बाबा, मी कोण तुम्हाला शिकवणारा? संतांनी शिकवलं सगळ्यांना आपलं माना, राजमाता जिजाऊंनी शिकवलं स्त्री सन्मान करा, छत्रपतींनी शिकवलं जाती भेद विसरून एकत्र या, क्रांतिकारकांनी शिकवलं हक्कासाठी लढा, बाबासाहेबांनी शिकवलं शिका संघटित व्हा, पुलंनी शिकवलं निखळ हसा. बघा, हसणारा महाराष्ट्र, लढणारा महाराष्ट्र, आपल्याला फक्त नाचणारा महाराष्ट्र बनवायचंय का? या सगळ्यांची शिकवण मोठी का आपलं 2 तासांचं धांगड धिंगा? बरोबर आहे. हा घे अजून एक पेढा. फक्त तोंड नाही, विचार पण गोड कर. पर्यंत पोचावे हा त्याच्या मागचा आमचा खऱ्या अर्थानं एक हा कार्यक्रम करण्याचा आयोजनाचा हे होतं. परंतु आज आपण पाहता की सगळी जे विद्यार्थी आहेत हे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर बिझी राहतात आणि म्हणून हा जर विचार थोडाफार जरी त्यांच्या मनाला जर शिवला तर कुठेतरी हे चेंज झाल्याशिवाय राहणार नाही. चेंज व्हायला खूप वर्ष लागतात, खूप त्याला वेळ लागतो. 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावरती एवढं मोठं राज्य केलं आणि बरेच वर्षापासून ती क्रांतीची सुरुवात झाली होती, पण स्वातंत्र्य मिळायला आपल्याला एवढे वर्ष लागले. तर असे विचार फिरायलाही सुद्धा खूप मोठा कालावधी लागल्याशिवाय राहणार नाही. पण निश्चितच हे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांमध्ये, महाराष्ट्रातील युवकांमध्ये ही क्रांती जरूर घडून येईल असा मला विश्वास आहे. आपले सर्वांचे या प्रसंगी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून लाभलेले डॉक्टर दिलीप चौधरी सर यांचा परिचय करून देण्याकरिता मी एम ए छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन याचे समन्वयक डॉक्टर भैया चिखले यांना आमंत्रित करते. संत गाडगेबाबा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आज आजीवन अध्ययन विस्तार विभागामध्ये एम ए छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा आणि व्यवस्थापन या अभ्यासक्रमाअंतर्गत 352वा शिवराज्याभिषेक वैशाली गुर्दे मॅडम तसेच विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे सर, आजचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर दिलीप चौधरी सर, त्याचप्रमाणे अजय देशमुख सर, शशिकांत रोडे सर, आमचे विद्यार्थी आणि आदरणीय कडू सर, तसेच आजीवन विस्तार विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील सर, सभागृहामध्ये बसलेले माजी प्रकल्पगुरू प्रसाद वाडेगावकर सर, नांदुरकर सर, मेटे सर आणि आमचे वडील तुल्य जे विद्यार्थी आहे ते अश्विन चौधरी सर, प्रफुल्ल गुडदे सर, त्याचप्रमाणे राऊत सर, काळे सर आहे संत गाडगेबाबा अध्यासन मंडळाचे, नरवाडे सर आहे आणि सर्व सभागृहातील मान्यवर, विविध विभागाचे प्राधिकरणाचे सदस्य तसेच विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज जो हा शिवराज्याभिषेक दिन साजरा होत आहे या कार्यक्रमाकरता जे प्रमुख वक्ते आपल्याकडे आलेले आहे हे मोरवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्राध्यापक तसा छत्रवीर संभाजी महाराज महाविद्यालय नॅचरोपॅथी आहे, तिथे योगा आहे आणि त्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहे. तसेच सरांचा परिचय असा की सर भूगोल विषयात एम ए आहे. भूगोल विषयात सरांचं नेट सेट झालेलं आहे, PhD झालेलं आहे. विविध आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर परदेशामध्ये जसं नेपाळ आहे, थायलंड आहे, इथं सरांची व्याख्यान आयोजित केलेली असतात आणि सर जात असतात. आपल्या इथे जो हा आजचा कार्यक्रम होता
राज्याभिषेकाचा, ह्या बऱ्याच तारखा सरांकडे होत्या, परंतु आग्रहास्तव सरांनी आपल्याला ही तारीख दिली. आणि सरांचा दुसरा परिचय असा आहे की गोंडवना विद्यापीठ आहे, कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ आहे, यांच्या विविध प्राधिकरणावर सर काम करत असतात. सरांचा दुसरा असा परिचय आहे की सर भूगोल विषयात जरी MA असले तरी इतिहासासोबत सरांचा चांगला दांडगा अभ्यास आहे. आणि महाराष्ट्राचा ज्याला भूगोल समजला नाही त्याला महाराष्ट्राचा इतिहासच समजला नाही, कारण महाराष्ट्राचा भूगोल होता म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज इथं सक्सेस झाले, कारण त्याचं गमक होतं गनिमी कावा. गनिमी कावा हा सपाटीच्या मैदानावर घडू शकत नव्हता, तो सह्याद्रीमध्येच घडत होता. म्हणून जे आजचे प्रमुख वक्ते आहे यांचा थोडक्यात परिचय असा की विविध प्राधिकरणावर कार्यरत असून इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवविचार पेरणारे असे एक व्याख्याते आज आपल्या विद्यापीठामध्ये या शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे. त्यांचा थोडक्यात परिचय असा देतो आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ज्या महापुरुषांनी हा महाराष्ट्र घडवला ते महात्मा ज्योतिराव फुले आई सावित्री, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. आपल्या विदर्भाच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं माणसाला माणूसपण देण्यासाठी ज्या 2 महापुरुषांनी प्रचंड मोठं काम केलं प्रबोधनाच्या माध्यमातून, ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ज्यांच्या नावानं असलेल्या या पावनभूमीमध्ये आपण आज हा सोहळा साजरा करतोय, असे या विद्यापीठातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेरणास्थान असणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्याही पावन स्मृतींना विनम्र अभिवादन. संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीच्या वतीनं आज आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित आदरणीय डॉक्टर गुडदे मॅडम, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित या विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर असणारे सर, विचारपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पाहुणे मंडळी, या कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर श्रीकांत पाटील सर, चिखले सर, उपस्थित सर्व या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेले सर्व विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, प्राध्यापक, मित्रमैत्रिणींनो, आमचे चळवळीतील सर्व मार्गदर्शक, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो राज्याभिषेक सोहळा आहे, या सोहळ्याला एक क्रांतिकारी घटना म्हणून आज आपण या ठिकाणी जो काही विषय ठेवलेला आहे, तो विषय मी तुमच्या पुढे मांडण्याच्या अगोदर मी विद्यापीठाचं आणि विद्यापीठ प्रशासनाचं खरंच कौतुक करेल की आपण हा सोहळा निरंतर या ठिकाणी चालू ठेवलेला आहे. आणि त्याहून जास्त आणखी कौतुक करेल की आताच डॉक्टर पाटील सरांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली की वर्तमान तरुणाईला किंवा समाज व्यवस्थेला आज आपल्याला काय द्यायचं आहे हे नीटपणे विद्यापीठाला उमगलेलं आहे. आणि त्यामुळे मी अनेक विद्यापीठांमध्ये आणि अनेक प्रशासकीय कार्यालयांमध्ये देखील शिवजयंतीला व्याख्यानासाठी जातो, तर त्यावेळी डॉक्टर पाटील सर आपण जो अनुभव व्यक्त केला तो अनुभव तसाच असतो. म्हणजे आम्ही जातो व्याख्यानाला 1.5 2 तास त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी होतो, त्यांच्यासोबत सहभागी होतो, आणि ज्यावेळी व्याख्यान सुरू व्हायचं असते त्यावेळी सगळे जवळपास थकलेले असतात. लोक ऐकतात, ऐकत नाही असातला भाग नाही, परंतु त्याचं जे काही युटिलायझेशन किंवा इम्प्लिमेंटेशन जे व्हायला पाहिजे विचाराचं, त्याच्यानंतर ती छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा हा का क्रांतिकारी आहे, तर त्याच्या पाठीमागं काही पार्श्वभूमी आहे. ती अशी आहे की सर जदुनाथ सरकार नावाचे जे फार मोठे इतिहासकार होऊन गेले आणि त्यांनी शिवचरित्र पण लिहिलेलं आहे, ते या सोहळ्याचं वर्णन करताना असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा जो सोहळा आहे तो ही घटना काही एक केवळ राजकीय घटना नव्हती, तर या घटनेमुळे संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये एक स्वायत्ततेची आणि सार्वभौमत्वाची
संकल्पना रुजवण्याचं काम या राज्याभिषेक सोहळ्याने केलेलं आहे. आता याच्यामध्ये जो एक सार्वभौमत्व हा जो शब्द माणूस स्वतःचा विकास कसा करू शकतो, तर त्याच्यासाठी प्राथमिक जी गरज नोंदवली गेलेली आहे ते म्हणजे स्वातंत्र्य आहे. आणि हे स्वातंत्र्य केवळ कोणीतरी दिलेलं असून चालत नाही, तर ते सार्वभौम स्वातंत्र्य असलं पाहिजे. म्हणजे मला माझ्या संपूर्ण वर्तनाचे अधिकार असले पाहिजे, माझा विचार करण्याचे अधिकार असले पाहिजे, मला माझ्या वागण्यासाठी जे काही एक कोणीतरी दुसरी नियंत्रण करणारी यंत्रणा आहे बा अशी भावना न राहता मी माझं काम करायला, मी माझं जे काही मला करायचं आहे ते करण्यासाठी मी स्वतंत्र आहे, ही भावना ज्यावेळी माणसाच्या मनामध्ये असते त्यावेळी तो माणूस स्वतःचा विकासही करतो आणि आनंदाने जीवन जगण्याची जी काही एक संकल्पना आहे ती सुद्धा अस्तित्वात येऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये त्या काळात म्हणजे 17व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एक स्वप्न पाहतात. ही काही पहिल्यांदाच स्वप्न पाहिलेलं होतं का? मराठ्यांचं राज्य यावं यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनीच पहिल्यांदा प्रयत्न केले असं नाही आहे. बाबाजी राजे भोसल्यांपासून प्रयत्न झालेले आहे, मालोजी राजेंनी केलेले आहे, अनेक मराठा सरदारांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि हे सगळे प्रयत्न होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रयत्न त्याच्यामध्ये सगळ्यांपेक्षा जास्त अधिक सफल झालेला आहे. त्याची काही कारणं आहेत. त्याची मूळ कारणं जी आहेत त्याच्यातली सगळ्यात महत्वाची मी 2 कारणं फक्त आज तुमच्या पुढे वेळेच्या अभावी ठेवतो. त्यातील नंबर 1 की छत्रपती शिवाजी महाराजांना हे राज्य कशासाठी निर्माण करायचं याची एक स्पष्ट कल्पना त्यांच्या मातोश्रींनी दिली होती. आणि ज्याच्यातून आपण रयतेचं स्वराज्य किंवा रयतेचं राज्य जे म्हणतो ती मूळ गोष्ट आहे की हे राज्य मला ज्यांच्यासाठी निर्माण करायचं आहे तो माझा घटक, ते केंद्रबिंदू काय आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना कळलेलं होतं. आणि दुसरं, हे जे रयतेचे राज्य निर्माण होत आहे हे कोणाच्या मदतीने निर्माण होणार आहे आणि कोणाच्या साठी निर्माण होणार आहे हे देखील आयडेंटिफाय होतं. आणि म्हणून त्या 18 पगड जातीतील लोकांना एकत्रित करण्याचं जे काम झालं की एखादं राज्य निर्माण होत असताना ते जरी त्या काळात तलवारीची लढाई असली आणि तलवारबाजीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असेल आणखी कोणी असतील ते कितीही जरी पारंगत असले तरी राज्य निर्माण होण्यासाठी केवळ मनगटात धमक असून चालत नाही, तर त्याच्यासाठी पेटून उठणारी तशी प्रज्वलित मने देखील लागतात. आणि प्रज्वलित मने कोणाची असणार आहेत तर ती या देशामध्ये 18 पगड जातीमध्ये विभागला गेलेला जो काही एक मानव समूह होता, जो गुलाम होता, जो निजामांचा कधी गुलाम राहिला, कधी आदिलशाहीचा गुलाम राहिला, कधी मोगलांचा गुलाम राहिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत तर पोर्तुगीज, डच आणि या ठिकाणी इतरही ज्या पाश्चात्य सत्ता आहेत त्यांचं देखील हळूहळू आगमन व्हायला सुरुवात झालेली होती. तर या सगळ्या जे काही गुलामीतून आलेला जो समाज आहे वर्षानुवर्षाची भोगलेली साधारणतः 300-350 वर्षापूर्वी म्हणजे शिवाजी महाराजांचा 1642 पासूनचा साधारणतः कालखंड सुरू झालेला आहे. ठीक आहे. तर 1642च्या पूर्वी देखील 300-400 वर्षापर्यंत या देशामध्ये परकीय सत्ता होत्या. मोगलांच्या माध्यमातून असेल, निजामांच्या माध्यमातून असेल किंवा अनेक छोटी छोटी इतरही राज्य असली तरी स्वायत्त राज्य मात्र त्या कालखंडात नाहीये, लक्षात ठेवा. यांनी कोणीतरी त्याला राजा म्हणून मान्यता द्यायची, म्हणजे दिल्लीच्या सम्राट आणि सुलतानाने कोणाला तरी राजा म्हणून मान्यता द्यायची आणि ती राजा पदवी मिळवून आपण राहायचं. आणि शेवटी लढायचं कोणासाठी तर कधी मोगलांच्या बाजूने लढतील पण मरतील, लढतील पण जिंकणार नाहीत. जर आपल्याला जिंकायचं असेल तर आपलं स्वतःचं एक राज्य असावं लागेल आणि ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आपण एकत्रित या असा जो एक संदेश 12 मावळच्या प्रदेशामध्ये सर्व मराठा सरदारांमध्ये आणि सर्व जातीमध्ये जो गेला त्या संदेशामुळे हे सगळे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत एकत्रित आलेले आहेत. आणि मग हे सगळे लोक एकत्रित येऊन ज्यावेळी पहिला किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला, दुसरा जिंकला, हळूहळू जवळपास 25 किल्ले महाराजांनी जिंकले. 25 किल्ले जिंकल्याच्या नंतर 1665ला पुरंदरचा तह झाला. या 1665च्या पुरंदरच्या तहामध्ये जिंकलेल्या 25 पैकी 23 किल्ले पुन्हा मोगलांना त्यांना द्यावं लागले. त्याच्यानंतर औरंगजेबाचा 50वा वाढदिवस तिथे महाराजांना जावं लागलं. तिथे कैद झाली आग्र्याची, तिथून सुटून आले आणि सुटून आल्याच्या नंतर काही अनुभव महाराजांच्या वाट्याला आले. ते असे होते की एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, ज्या स्वराज्याला जिंकता आलं नाही मोगलांना, शेवटी तह करून लबाडीनं हे स्वराज्य आपल्या घशात घालण्याचं स्वप्न पाहिलं, तेही पूर्ण झालं नाही. स्वतःच्या मुलासह राजे तिथून सुटून परत आले. तरी देखील महाराष्ट्रातील काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांना राजा समजायला तयार नव्हते. हे वास्तव आहे.
काही मराठा सरदार देखील राजा समजायला तयार नव्हते आणि मोगली सत्ता ज्या होत्या किंवा मुघल सम्राट असेल किंवा निजामशाह असेल किंवा आदिलशाह असेल हे मराठ्यांचा बंड आहे अशा पद्धतीचे शब्दप्रयोग छत्रपतींच्या राज्यासाठी केले जात होते. आणि तिथे खरी राज्याभिषेकाची प्रेरणा तिथून तयार झालेली आहे की आपल्याला आता असं काहीतरी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण स्वतः सोहळा आपल्याला घ्यायचा आहे. आणि तो घेतला, त्याच्यामुळे काही गोष्टी घडल्या, त्या गोष्टी मी तुमच्या पुढे ठेवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं काय झालं राज्याभिषेकामुळे. हा काय एक साधारण एक छोटासा सोहळा नव्हता. तसा जर असता तर त्या सोहळ्याला दोन्ही बाजूने विरोध झाला. परकीय सत्तांनी विरोध केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काही स्वकीयांनी देखील विरोध केला. हा दोन्ही दृष्टीने जो विरोध होता तो राजकीय आणि धार्मिक दोन्ही स्वरूपाचा होता. कारण धर्माच्या दृष्टीने देखील एखादा माणूस छत्रपती होतो म्हणजेच त्याला धर्माने जे दिलेले अधिकार आहेत तेही प्राप्त होतात आणि राजकीय सत्तेच्या दृष्टीने ज्यावेळी तो छत्रपती होतो त्यावेळी त्याला विदेश पासून तर स्वराज्य विस्ताराचे अधिकार देखील प्राप्त होतात. हे दोन्ही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवून आणल्या. आणि गागा भट्टासारखा एक विद्वान माणूस वाराणसीहून बोलवून त्यांच्याकडून हे सगळे प्रक्रिया करून घेतली. खरं तर शिवाजी महाराजांचे 2 राज्याभिषेक झाले. एक राज्याभिषेक झाला 6 जून 1674 जो अधिकृत धार्मिक विधींच्या अनुषंगाने झाला, जो अत्यंत महत्वाचा होता छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणून मान्यता प्राप्त होण्यासाठी. आणि दुसरा एक राज्याभिषेक महाराजांनी केला तो 24 सप्टेंबर 1674 तो केला. तो यासाठी केला की जनसामान्य लोकांच्याही काही भावना होत्या आणि त्याही भावना आपल्याला आपल्या राज्याशी जुळून राहिल्या पाहिजे. कारण महाराजांनी कधीच कुठल्या जिजाऊंचा विरोध मूर्त्यांना नाही, जिजाऊंचा विरोध सोन्यालाही नाही, पण ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहे. एकीकडे जिजाऊ सांगते की आज तुमच्याकडे जर पैसे नसतील तर ते जे आहेत ते पैसे तुमच्या व्यापार व्यवसायासाठी लावा, स्वतःची भरभराटी करून घ्या आणि एकदा ते भरभराटी झाली की मग मात्र 32 मन सोन्याचं सिंहासन उभं करून त्या काळात जेवढ्याही सत्ता होत्या त्या सर्व सत्तांच्या प्रतिनिधींना निमंत्रण राज्याभिषेक सोहळ्याचे दिले होते आणि त्यांना एक संदेश द्यायचा होता की हे बघा, हा राजा काही सर्वसामान्य राजा नाही, हे काय राज्य गरिबांचं राज्य नाही, हे राज्य देखील तेवढं श्रीमंत आहे, आम्हीही तुमच्या बरोबरीचे आहोत आणि आमचा राजा कुठं बसला आहे तर 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसला आहे. ही जी एक प्रचंड आत्मविश्वास रयतेचा वाढवणारी गोष्ट असते, सोबतच शत्रूमध्ये दहशत मिरवणारी सुद्धा गोष्ट असते. तुम्हाला आता वेळ कमी असल्यामुळे ती घटना सांगत नाही, पण अफजल खानाचा जो वध झालेला आहे त्यामध्ये सुद्धा प्रचंड प्लॅनिंगनं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळं केलं. म्हणजे जो अफजल खान शिवाजी महाराजांना संपवण्याचा विडा घेऊन आला तो अफजल खान शेवटच्या क्षणी ज्यावेळी त्या शामियानामध्ये जातो त्यावेळी त्याच्या डोक्यात काय विचार राहायला पाहिजे की आता या महाराजाला कसं तरी मी करून काय करायचं, मारायचं ते मारून निघून जातो. तर ते तुम्ही ते वर्णन जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल की अफजल खान शामियानात एंट्री केल्याबरोबर म्हणतो, वाह क्या शिवाजी, तुम्हारे दरबार के कितने अच्छे गालीचे है, कितने अच्छे ये कितना अच्छा शामियाना आपने बनाया है. आणि त्याला वाटतं की साला आम्हाला तर वाटलं लयच भिकारचोट राज्य आहे, पण हे तर आमच्याही म्हणजे निजामाच्या दरबारात नाही तशा पद्धतीचे झुमर तुमच्याकडे आहे. एक रुस्तम जमान नावाचा मित्र शहाजी राजे भोसल्यांचा हा निजामांच्या दरबारामध्ये होता आणि ज्यावेळी अफजल खानाने सुपारी घेतली, सुपारीच म्हणू आता, सुपारी म्हणलं तर काय नाही, अफजल खान काय आपल्यासाठी प्रेरणादायी थोडी आहे, तर त्यांनी ती सुपारीच घेतली शिवाजी महाराजांची. तर ती सुपारी घेतल्याच्या नंतर पहिली जी न्यूज स्वराज्यामध्ये पोहोचवली ती त्या रुस्तम जमाननी पोहोचवली की बाबा असा एक अत्यंत क्रूर असा माणूस तुमच्या मुलावर चालून जात आहे, म्हणून शहाजी राजांना सांगून आणि जिजाऊन तर्फे त्याची हे झाली. आणि त्याने त्याचं वर्णन पण सांगितलं. त्याच्यामध्ये अफजल खानाचा मेंदू हा शिवाजी महाराजांचा पाडाव करण्याचा विचार करण्यापेक्षा त्याची संपत्ती आणि सगळं पाहत राहिला आणि त्याचाच गफलतीचा फायदा घेऊन पुढे महाराजांनी काय केलं आपल्या सगळ्यांना माहित आहे. तर भावनांनो, ही जी शत्रूच्या मनामध्ये एक दहशत निर्माण करणारी किंवा एक विशिष्ट संदेश देण्याची गोष्ट आहे ती देखील या राज्याभिषेक सोहळ्याने झाली की आता आम्ही सार्वभौमी झाला आपल्या, पण बेचिराग तोही 1945 झाला. आपला जन्म 1947 झाला. जवळपास त्यांचं आपलं वय सारखं आहे. जपानकडे फार लिमिटेड रिसोर्सेस आहेत, नॅचरल रिसोर्सेस. एक भोवतालचा समुद्र सोडला तर दुसरं काही नाही त्यांच्याकडे. आपल्याकडे सगळं काही आहे. दोन्ही देशांचा प्रवास पुनरुत्थानाचा एकाच वेळी झालेला आहे सुरू.
ते 2 वर्ष आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, आपण 2 वर्ष कनिष्ठ आहोत. पण आज जपान जगातल्या पहिल्या 5 महासत्ताक राष्ट्रांमध्ये जाऊन बसलेला आहे. कशामुळे? केवळ आणि केवळ जपानी नागरिकांमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या उत्तरदायित्वाच्या भावनेमुळे. आणि आपण लोकसंख्येनेही मोठे आहोत, म्हणजे वी हॅव लॉट ऑफ ह्युमन रिसोर्सेस. आपण सध्या पॉप्युलेशन डिव्हिडंड हा अत्यंत मोठा, म्हणजे ज्याच्या भरोशावर माननीय अब्दुल कलामांनी स्वप्न पाहिलं की हा देश 2020 मध्ये महासत्ताक होईल, त्या पॉप्युलेशन डिव्हिडंडची अवस्था आज आपण अनुभवतो. सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन आपल्या देशामध्ये आज आहे. तरी देखील एवढं मोठं चांगला भूगोल असताना, रिसोर्सेस असताना, माणसं चांगली असताना, सगळं असताना आपण महासत्ताक होऊ शकलो नाही किंवा आपण त्यांची बरोबरी करू शकलो नाही इतक्या वर्षात. आता कदाचित करू इथून पुढे. त्याचं कारण असं आहे, आपण आपल्या देशामध्ये लोकांच्या मध्ये अकाउंटेबिलिटी निर्माण करू शकलो नाही. आणि म्हणून आपल्याकडे तुम्ही बघा, कुठल्याही सार्वजनिक व्यवस्था, कुठलीही सार्वजनिक संसाधनं वापरत असताना लोकांची साधारणतः भावना अशी असते की हे सरकारचं आहे, साधा आहे. तुमच्या घरापुढे ज्यावेळी सिमेंट कॉन्क्रीटचा रोड तयार होतो, आता तो बरोबर आहे का चूक आहे ते जाऊ द्या, म्हणजे कालच पर्यावरण दिन झाला, कारण मी भूगोलाचा विद्यार्थी आहे. फक्त मला एक सांगायचं उदाहरण म्हणून तुम्हाला समजेल म्हणून, तिथे सिमेंटचा रोड तयार होतो. रोड तयार होण्यासाठी आपण किती आमदार खासदारांच्या मागे खेटे घालतो, सर द्या ना प्लीज, आमचं मंजूर करून द्या ना वगैरे वगैरे. आणि तो जसा तयार होतो तसा तयार झाल्याच्या नंतर आपलं घर ज्यावेळी सिमेंटचं आपण मारलं, किती दिवस पाणी मारलं होतं आपण त्याला, आपल्या घराला? 21 दिवस. बरोबर आहे का नाही? इंजिनिअरिंगचं कोणी असं 21 दिवस पाणी मारलं. मग तो सिमेंटचा रोड तयार झाल्यावर माझ्या घरापुढे तयार झालेला आहे, माझ्यासाठी तयार झालेला आहे, मी त्याचा पहिला उपभोक्ता हा विचार करून, जर समजा ठेकेदार बेईमानी करत असेल, त्यांनी पाणी मारणं सोडलं असेल, त्याला सांगून पाहिलं तरी तो मारत नाही, म्हणून मी माझ्या घरातून पाईप काढतो आणि 21 दिवस त्याला मोजून पाणी मारतो. अशी भावना या देशातल्या लोकांमध्ये ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी तो रोड फुटणार नाही किंवा तो चांगला बांधण्यासाठी आपण प्रयत्न करू. पण तसं होत नाही. आपल्याला वाटते सरकारचं आहे. विद्यापीठाचा परिसर घ्या, कुठलाही परिसर घ्या, आपल्या देशात खूप सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर तयार होते, रेल्वे चांगले होतात, बसस्टॉप चांगले होतात. किती दिवस राहतात? उद्घाटनाच्या नंतर 5-10 दिवस. बांधलेले रस्ते वाहून जाते. का वाहून जाते? बांधणाऱ्यामध्ये उत्तरदायित्व नाही. बांधलं चांगले राहिले तर ते आपण चांगलं ठेवू शकत नाही. खर्रा नावाचं तर एक वरदान महाराष्ट्राला लाभलेलं आहे. त्यातल्या त्यात आपल्या विदर्भातला खर्रा प्रसिद्ध आहे. म्हणजे फक्त खाऊन थुकणे हा आपला म्हणजे अधिकार खाण्याचा दिला, याचा अर्थ थुकण्याचाही दिला आणि घाणे करण्याचा दिला असा होत नाही. हे का झालं असं? त्याचं मूळ कारण आहे, आपल्या देशामध्ये आपण सरकारकडून जशा पद्धतीनं त्यांच्या अकाउंटेबिलिटीचे प्रश्न उभे करतो, तसे या देशातल्या नागरिकांच्याही अकाउंटेबिलिटीचे प्रश्न आपण कधीतरी उभे केले पाहिजे. जोपर्यंत, म्हणजे तुकाराम महाराज असं म्हणतात, जोपर्यंत प्रजा नीतिवान होत नाही तोपर्यंत नीतिवान राजाची संकल्पनाही सिद्धीत जाऊ शकत नाही. तर मला असं वाटतं की राज्याभिषेक सोहळा हा द्विअर्थानं आपण साजरा करू शकतो. राजालाही सांगू शकतो की प्रजेच्या प्रतीचं उत्तरदायित्व कसं आहे, तुम्हाला त्या पद्धतीचं एथिकल गव्हर्नन्स चालवावं लागेल. आणि प्रजेलाही सांगू शकतो, म्हणून तर ते तुम्ही पाहिलं ना, एक छोटासा मुलगा, ते प्रसिद्ध उदाहरण आहे, खबरदार जर टाच मारून जाळ पुढे राई राई एवढे तुमचे तुकडे होईल. म्हणजे महाराजाचाच घोडा धरून एक पोरगा म्हणतो, ओळखत नाही तुम्ही जाऊ नका, हे छत्रपतींचं स्वराज्य, इथं तुम्हाला असं जाता येणार नाही, पुढे जाल तर खबरदार आम्ही तुमचे तुकडे तुकडे करून टाकू वगैरे. तर ही भावना कुठून येते? ही भावना रयत किंवा नागरिक ज्याला म्हणतो तेही जेव्हा आपल्या देशाच्या प्रती, आपल्या व्यवस्थेच्या प्रती अकाउंटेबिलिटी त्यांची समजते त्यांना, त्यावेळी त्यांच्याही मनातून ती भावना येते. आणि मग राजासाठी मरायला पोराचं लग्न टाकून रायबाई तयार होतो, यसाजी कणकही तयार होतो, मदारी मेहतरही तयार होतो. आणि रायबाचं लग्न राहून गेलं म्हणून रायबाच्या वडिलाच्या निधनाच्या नंतर राजा आपलं राजपद सोडून रायबाच्या घरी जाऊन सांगते की तू घाबरू नकोस, तुझा बाप जरी गेला तरी हा राजा तुझा बाप आहे आणि बापासारखं तुला सगळं काही वागणूक देईल. ही जी परस्पर एकमेकांच्या बद्दलची विश्वासार्हता आहे, ही विश्वासार्हता या छत्रपतींच्या स्वराज्याचा मूळ पाया आहे, मूळ भूमी आहे. आणि म्हणून मला वाटते की आज आपण या राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून हा सोहळा, मी यासाठी त्याला क्रांतिकारी घटना असं म्हणालो की या सोहळ्याने ह्या ज्या प्रेरणा आपल्याला दिलेल्या आहे, या प्रेरणा इथल्या स्वातंत्र्याच्या संदर्भात, आपल्या वर्तमान व्यवस्थेच्या संदर्भात अत्यंत मला महत्त्वाच्या वाटतात. आपण त्या दृष्टीनं राज्याभिषेक सोहळ्याकडे पाहावं, एक केवळ घटना म्हणून पाहू नये. तर खूप सारे अधिकार आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत त्याच्यातून, त्या दृष्टीने आपण याच्याकडे पाहावं अशी एक तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. शिवाजी महाराज विचारधारा आणि व्यवस्थापन या
अभ्यासक्रमाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे ज्यांनी नुकतंच आपल्या बहारदार वक्तृत्वातून शिवराज्याभिषेक दिनाचं सोहळ्याचं महत्त्व आपल्या विचारातून व्यक्त केलं. असं म्हणतात की अभ्यासक्रमामध्ये भूगोल ज्या इतिहासाचा लहान भाऊ आहे त्याच विषयाचं व्यावसायिक पद प्राप्त करत असताना इतिहासावरही तितक्याच ओघवत्या शैलीमध्ये ज्यांनी आजच्या हा शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचं महत्त्व आपणा सर्वांपुढे विशद केलं असे गोंडवाना विद्यापीठाचे आणि कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या अधिसभेचे त्याचप्रमाणे भूगोलाचे सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर दिलीपजी चौधरी ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे अशा या विद्यापीठाच्या सन्माननीय अधिष्ठाता डॉक्टर वैशाली गुडदे मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेले मंचावर विद्यापीठाचे अभियंता डॉक्टर शशिकांतजी रोडे, महाराष्ट्र कर्मचारी संघाचे सन्माननीय अध्यक्ष श्री अजयजी देशमुख, श्रीमान कडू साहेब, खुज्या माणसांना सुद्धा उंची प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य ज्या विभाग प्रमुखामध्ये आहे असे या डॉक्टर श्रीकांत पाटील सर, कारण त्यांनी थोड्या वेळा करता का होईना इथे वीट खाली मला देऊन पांडुरंग झाल्याचा एक भास त्यांनी निर्माण करून दिला. आजच्या या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्ताचं जे औचित्य होतं त्याचं औचित्य प्रास्ताविकामधून डॉक्टर पाटील सरांनी या ठिकाणी विशद केलेलं आहे. आणि चौधरी सर, मी या ठिकाणी सांगू इच्छितो की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ही सातत्याने एक परंपरा राहिलेली आहे. इथल्या प्राधिकरणाचे सन्मान्य सदस्य असो किंवा या ठिकाणी विद्यापीठात कार्यरत असलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी किंवा या ठिकाणी आजपर्यंत गेलेल्या पिढ्यांमधले जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांना ही सातत्यानं ही भावना आहे. अमरावती हे वेगळं ऐतिहासिक सांस्कृतिक असं शहर आहे. हे केवळ लोकवस्ती झाली म्हणून निर्माण झालेलं शहर नसून या संपूर्ण शहराला एक सांस्कृतिक वारसा आहे. वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या धर्मांचे, पंथाचे लोक या ठिकाणी व्यावसायिकच नव्हे तर इथले रहिवासी असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये आपल्या देशाच्या प्रती कुठल्या ना कुठल्या प्रकारे ज्या प्रज्वलित ज्योतीची आपण या ठिकाणी भावना व्यक्त केली तशाच पद्धतीचे प्रज्वलित ज्योत आणि प्रज्वलित विचार असणारे अनेक नागरिक या शहराचे वास्तव्य करतात. आणि म्हणून का होईना अशा पद्धतीचे वैचारिक सोहळे जे आहेत हे आजच्या माध्यमातूनच नव्हे तर केवळ वेगवेगळ्या धर्माचे आणि पंथाचे सोहळे देखील इतक्याच ताकदीनं सगळ्या या ठिकाणी आयोजित होत असतात. आज सभागृहामध्ये विविध सन्माननीय व्यक्ती उपस्थित आहेत. आपणा समवेत या ठिकाणी वैभवजी आहेत, सन्माननीय माजी प्रकुलगुरू डॉक्टर वाडेगावकर सर आहेत, आमचे जनसंपर्क अधिकारी आहेत. वेगळ्या वेगळ्या विषयांचं सातत्याने कार्यक्रमांचं आयोजन करणं आणि त्या माध्यमातून अशा पद्धतीचे विचार ज्याच्या माध्यमातून समाजाचा प्रचार, प्रबोधन आणि प्रसार या तिन्ही बाबी होतील असे सातत्याने उपक्रम आपण घेत असतो. माननीय कुलगुरू महोदय, प्रकुलगुरू महोदय, काही कारणास्तव पद्धतीनं आपण रयतेला घेण्याची कळवली, कारण रयत आणि मयत या दोन शब्दांमध्ये फार साधर्म्य आहे. 22 यार्डाचं अंतर असलेल्या 2 स्टंपांच्या मध्ये धावत असलेल्या एखाद्या क्रिकेटपटूला उधळण्यात येणाऱ्या प्रत्येक रनपोटी देण्यात येणाऱ्या रनच्या पोटी जे त्याला काही शुल्क मिळतं तेवढंच शुल्क एका धुऱ्यावरून दुसऱ्या धुऱ्यावर जाणाऱ्या कास्तकाराला ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी मला असं वाटतं की वैयक्तिक मयत होणार नाही. आणि दुर्दैवानं याच रयतेची ज्या वेळेला काळजी घ्यायची वेळ येते त्यावेळेला कृषी उत्पन्न बाजार समितीत 180 दिवस पिकवलेला माल झाकण्यासाठी सुद्धा ताडपत्र्या मिळत नाही, पण ढग दिसल्याबरोबर IPL सारख्या सामन्यांमध्ये 65 यार्डाचं अंतर झाकण्यासाठी ज्या वेळेला माणसं धावतात असा संवेदनशील मनाचा राजा हा देखील शिवबाच्याच माध्यमातून या देशामध्ये देखील निर्माण झालेला आहे. आणि हा ज्यावेळेला सामाजिक विचार आपण लोकांपर्यंत नेऊ त्यावेळेला शासन, प्रशासन आणि नागरिक हे एकत्र येऊन काम करू शकतील. आणि ज्या अकाउंटेबिलिटीची आपण बाब मानली तीच अकाउंटेबिलिटी ज्यावेळेला नागरिकांना आपला आवाज शासनापर्यंत जाण्यासाठी तो व्यक्त करण्याला सुद्धा टाहो फोडावा लागतो. अशी जर सुन्न शासन व्यवस्था जर त्या ठिकाणी असेल तर येणाऱ्या कालावधीमध्ये हाच डेमोग्राफिक डिव्हिडंड जो आहे हा डेमोग्राफिक डिझास्टर निश्चित होईल. आणि म्हणून त्याची काळजी आज तुम्हाला सर्व लोकांनी घेण्याची गरज आज दिलीप चौधरी सरांनी या व्याख्यानातून व्यक्त केली. गाडीवर बघून बघतोस काय मुजरा कर,
बघतोस काय मुजराकर वाघाला अशा पद्धतीचे लेबल लावून ज्या वेळेला तरुणाई जाते त्यावेळेला त्या छाव्याला हे समजलं पाहिजे की बघतोस काय मुजराकर असं म्हणत असताना ते मुजरा करण्याचं कर्तव्य आणि तसं कर्तृत्व जर मी निर्माण केलं तर मुजरा कर असं म्हणण्याचं काहीही गरज पडणार नाही आणि असे लेबल लावून ज्या आपल्याला समाजात फिरायची आवश्यकता पडणार नाही. अशा संवेदनशील मनाचा युवक ज्या दिवशी आपण निर्माण करू, मला असं वाटतं आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आपण ज्या बाबी व्यक्त केल्या त्या बाबीमध्ये इथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी आमचा हा तितक्याच संवेदनशील मनाचा आहे. हा आजच्या या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रबोधनाचे विचार आलेत ते समाजामध्ये पेरण्याचं काम करेल. आणि 150 वर्ष गुलामगिरीच्या बाबतीत आपण जेव्हा बोललात की 150 वर्ष आपली ब्रिटिशांची गुलामगिरी सहन करत असताना त्यांना आपल्याला देशाबाहेर जायला 150 पिढ्या साधारणतः त्या ठिकाणी लागल्यात. 150 वर्षे म्हणजे प्रत्येक वर्षाची एक पिढी, 150 पिढ्या गेल्यात आणि त्याच 150 पिढ्यांचं गेलेल्या 7 मावळ्यांच्या सामर्थ्यावर धमन्यांमध्ये वाहणाऱ्या फेसाळणाऱ्या रक्तांमधनं ज्या वेळेला 7 मावळे हे हिंदवी स्वराज्याची भावना जगून त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकतात, त्याच फेसाळणाऱ्या बाटल्या ज्या वेळेला गडकिल्ल्यांवर जातात त्यावेळेला कॅम्पाकोला असो किंवा थम्सअप असो या फेसाळणाऱ्या बाटल्या ज्या वेळेला गडावर जात असतील तेव्हा 150 वर्ष रक्तांमध्ये धमन्यांमध्ये ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वतःचं रक्त घातलं त्यावेळेला ह्या रक्त घालणाऱ्या निश्चित पिढ्या ज्यांनी आपलं सामर्थ्य या ठिकाणी दाखवलं त्या निश्चित वर बसून रडत असतील. एवढं ही जी जाण आहे ही जाण ज्या दिवशी आपण आपल्या युवकांमध्ये निर्माण करू शकू, मला असं वाटतं इथला युवक हा प्रत्येक त्या दिवशी शिवाजी झालेला असेल. म्हणून केवळ शिवराज्याभिषेकाचे दिन हे त्या ठिकाणी करा. माझ्या मनात ज्या माणसानं अधिराज्य निर्माण केलं आहे ते अधिराज्य निर्माण करत असताना त्यानं केलेल्या कृतीचा पाढा हा वाचत असताना ती कृती मला आयुष्यात करायची आहे ही भूमिका ज्या दिवशी आपण आपल्या युवकांमध्ये देऊ, मला असं वाटतं तीच युवा ही आपण पुन्हा नक्की आमच्या कर्मचारी संघाचं सुद्धा येणाऱ्या कालावधीत आम्ही महाराष्ट्र स्तरावरचं एक मोठं अधिवेशन करण्याचं नियोजन आमच्या स्तरावर सुरू आहे. येणाऱ्या कालावधीत अशा कर्मचारी युनियनच्या याच्यामध्ये सुद्धा संघटन आणि यावर शिवाजी महाराजांचा विचार यावर सुद्धा आपण आपलं एखादं वक्तृत्व आम्हाला द्यावं जेणेकरून या विद्यापीठाच्या महाराष्ट्रात जे विद्यापीठ आहेत त्यामध्ये सुद्धा हा प्रसार त्या निमित्तानं होईल एवढा विश्वास व्यक्त करतो. मला या ठिकाणी आवर्जून बोलावलं त्याबद्दल मी वतनदार ज्या वेळेला शब्द शिवबांच्या याच्यामध्ये होता आणि तो वतनदार शब्द जावा म्हणूनच त्या ठिकाणी छत्रपती राजा हा शब्द आला. आमचे पाटील साहेब वतनदार तर आहेतच, वजनदार सुद्धा आहेत, तर त्या वतनदारांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज तसेच वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पावन स्मृतीस मी अभिवादन करते. आजच्या या छत्रपती शिवरायांच्या 352व्या राज्याभिषेक दिन सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या शिवपीठावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर असणारे सर, कुलसचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, तसेच आज या सोहळ्याला राज्याभिषेक जयंती या कार्यक्रमाला लाभलेले व्याख्याते ज्यांचा दमदार आवाज तर होताच परंतु वेगवेगळे उदाहरणं आणि सर्वांना आपण नेहमीच म्हणतो की छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं की आपल्या धमन्यांमध्ये रक्त सळसळते. तसंच आज सर्वांना इथे ऐकताना नक्कीच जाणवलं असेल. डॉक्टर दिलीप चौधरी सर, तसेच अभियंता रोळे सर, वाळेगावकर सर, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व समाज बांधव आणि भगिनी, आज ऐकताना आपल्याला बऱ्याच गोष्टी नवीन माहिती सुद्धा इतिहास आपल्याला कळला की का शिवराज्याभिषेकाचा सोहळा तेव्हा साजरा केला असेल. वेगळे वेगळे उदाहरणं आपल्याला चौधरी सरांनी दिलं. या विद्यापीठामध्ये हा आजीवन अध्ययन विभागामार्फत जो MA इन शिवाजी थॉट्स अँड मॅनेजमेंट ही जी विचारधारा
हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. या अभ्यासक्रमाद्वारे सर्व जे काही अभ्यासक्रमामध्ये आज आपल्याला व्याख्यानामधून पण समजलं की काय धोरणं आहेत, काय व्यवस्थापन होतं, काय डिझास्टर च्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी काय आखलं होतं, काय योजना आखल्या होत्या. तर ह्या सर्व या अभ्यासक्रमातून इथे या विद्यापीठामध्ये या अभ्यासक्रमामधून विद्यार्थ्यांना शिकायला मिळते. आणि तसंच आज या पुन्हा आपल्याला इंडियन नॉलेज सिस्टीम तुम्ही ऐकलं असेल आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे काही व्हर्टिकल्स आहेत न्यू एज्युकेशन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये इंडियन नॅशनल नॉलेज सिस्टीममध्ये आज या विभागामार्फत पुनश्च विभागाला एक जबाबदारी येणार आहे आणि इंडियन नॉलेज सिस्टीम अभ्यासक्रमामध्ये शिवाजी महाराज त्यापैकी पहिल्या बॅचची विद्यार्थिनी जी तृतीय मेरिट होती ती अनुपस्थित होती. तर आजच्या या प्रसंगी मी सर्वांना अशी विनंती करते की तिला एक सन्मान चिन्ह देऊन तिचं प्रोत्साहन करावं. सौ सोनल सावुरकर तिला मी विनंती करते की तिने मंचावर उपस्थित व्हावं व सर्व मान्यवान चिन्ह देऊन तिचं प्रोत्साहन करावं. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळीचे मी पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते व धन्यवाद मॅडम. राष्ट्रमाता जिजाऊची प्रेरणा घेऊन स्वराज्याचे स्वराज्य निर्माण केले असे छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या स्मृतीस मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वैशाली गोडदे मॅडम यांनी या आज जो आपण कार्यक्रम घेतलेला आहे एम.ए. छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा आणि या अभ्यासक्रमाद्वारा शिवराज्याभिषेक एक क्रांतिकारी घटना या कार्यक्रमाला वैशाली गोडदे मॅडम अधिष्ठाता अधिष्ठाता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या कार्यक्रमाला उपस्थित राहून अध्यक्षपद भूषवले यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि प्रमुख उपस्थिती म्हणून प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव असणारे सर यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि शशिकांत रोडे सर, त्यानंतर श्री अजयजी देशमुख सर, मनोहर कडू सर, एम.ए. छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा आणि व्यवस्थापनचे माजी विद्यार्थी मनोहर कडू सर हे सुद्धा उपस्थित राहिले यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शिवराज्याभिषेक कार्यक्रमानिमित्त डॉक्टर शिवव्याख्याते डॉक्टर दिलीप चौधरी सर चंद्रपूरवरून आज सकाळी ते औरंगाबादवरून इथे निघाले आणि वेळेत इथे पोचून या कार्यक्रमामध्ये त्यांनी हा जो आजचा जो विषय आहे शिवराज्याभिषेक एक क्रांतिकारक घटना या आपल्याला माहित आहे की शिवाजी महाराजांनी 352 वर्षापूर्वी जो हा सोहळा झालेला आहे रायगडावर हा कशा पद्धतीने झालेला होता आणि शिवराज्याभिषेकाचं महत्त्व काय आहे. महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने आपल्या स्वराज्याचं सुराज्य निर्माण केलं आणि एक राजा म्हणून इथे अनेक आव्हाने होते महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अनेक आव्हान होते. मुघली सत्ता होत्या, परकीय सत्ता होत्या आणि यांना शह देण्याचे काम महाराजांनी कसे करावे. राजा म्हणून परकीय लोक असेल किंवा इतर लोक असेल हे राजा म्हणून मानायला तयार नव्हते आणि मग राजा म्हणून कशा पद्धतीने आपल्याला मान्यता मिळेल यासाठी हा मोठा प्रसंग रायगडावर महाराजांनी घडवून आणला. या राज्याभिषेकांचे महत्त्व अनेक शब्दांमधून इथे डॉक्टर दिलीप चौधरी सर यांनी विस्तृतपणे आपल्याला सगळ्यांना समजून सांगितले. त्याबद्दल मी त्यांचे विभागाच्या वतीने विद्यापीठाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आणि इथे उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यापीठाच्या प्राधिकरणाचे सदस्य, कर्मचारी यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि ज्यांच्या आयोजनातून ज्यांच्या मार्गदर्शनातून नेहमीच असे कार्यक्रम होत असतात असे आमचे सर्वांचे लाडके विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि इथे उपस्थित अनिल घोम सर,
वाडेगावकर सर यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर सर यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्यानंतर अभ्यासक्रमाचे वेगवेगळे अधिकारी पदावर असलेले अभ्यासक्रमाला ॲडमिशन घेतलेले डॉक्टर अश्विनजी चौधरी सर, डॉक्टर नरेंद्र राऊत सर, प्रफुल्ल गुर्दे सर, जुनगरे मॅडम, डॉक्टर मोनाली तोटे मॅडम यांचे मी आभार मानतो. आणि अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी आणि अभ्यासक्रमाचे विद्यार्थी हे आमचे दूरदूरून विद्यार्थी आलेले आहेत. जसे मुंबईवरून रंगारी सर आलेले आहेत, त्यानंतर चांदूर बाजार, पतवाडा, सगळे बाहेर गावचे दूरदूरून आलेले विद्यार्थी आज या सोहळ्यानिमित्त उपस्थित राहिले. यांचे सर्वांचे मी आभार मानतो. आमच्या विभागाचे कर्मचारी अडसर सर यांनी आज इथे शंखानांद केलं, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि आमच्या अभ्यासक्रमाचे ॲडव्होकेट डॉक्टर सदार सर मॅडम यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि डॉक्टर दिलीप चौधरी सर यांचे सुद्धा सहकुटुंब ते इथे आले, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि आजचा हा शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम अध्यक्षाच्या वतीने संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद.